सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे झालेल्या खड्ड्यांमुळे शहरवासियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। म्हणून सोलापूर शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, अन्यथा कामगार सेना तीव्र आंदोलन करणार असा इशारावजा निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले। शहरातील रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण रस्त्यावर 1 ते 1.5 फूट खोलीवर आणि उंचीवर आहेत, ते देखील अपघातास कारणीभूत ठरत आहे। अशा धोकादायक खड्डे आणि ड्रेनेजच्या झाकणांमुळे सोलापूर शहरवासियांचे जीवन धोक्यात आले आहे। सोलापूर वासियांना सुरक्षित जीवन देणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे। याबाबत अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व इतर लोकांनी महापालिकेस निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही। याबाबत अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि इतर लोकांनी महापालिकेस निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही। तरी माननीयांनी सोलापूर जिल्ह्याचे महानगरपालिका आयुक्त या नात्याने सोलापूर शहरातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि होणारे अपघात रोखण्यासाठी सोलापूर शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेजच्या झाकणाची दुरुस्ती ताबडतोब करावी, अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, अरुण सिटगिद्दी, रेखा अडकी, राधिका मिठ्ठा, स्वाती शिंदे, सविता दासरी, लक्ष्मी रच्छा, अंबाबा मालपुरी, रामबाई माटेटी, लक्ष्मी गुंटला, पद्मा मॅकल आदी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज आम्ही माननीय महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनाचा विषय आहे सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यावर असलेले खड्डे त्वरित बुजवा। असं परिस्थिती झालेली आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर शहरात खड्डे झालेले आहेत, रोड उकरून गेलेला आहे। आता रोड का खड्डे झाले तो विषय वेगळा आहे, परंतु खड्डे झालेले खरं आहे। पण या खड्ड्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना, दुचाकी वाहनधारकांना खड्डा सुद्धा एक खड्डा असं झाला की ठिकाणावर एका ठिकाणी असं एकदम खोलवर खड्डा झालेले, वाहनातून जात असताना अचानक थांबावं लागतं किंवा खड्डा दिसत नाही, मग ते त्या ठिकाणी अपघात होतो। कालच आपल्या शांती चौकामध्ये पाण्या टाकीजवळ अपघात झाला आणि जाधव नावाची महिला मृत्यू पावली। अशा प्रकारे अनेक अपघात झालेले आहेत, अनेक लोक अपंगात झाले आहेत, काय आपल्यापर्यंत आलेलं नाही। पण या खड्ड्याच्या बुजवण्या बाबतीमध्ये महानगरपालिकेचं काम चालू आहे एका ठिकाणी, पण प्रमुख रस्त्यावर न करता अंतर्गत रस्त्यावर या खड्ड्या बुजवण्यात ताबडतोब काम हाती घ्यावं। त्याचबरोबर जे ड्रेनेज आहे, ड्रेनेजचे काही खड्डे आजपर्यंत ड्रेनेज किंवा 1 फूट वरपर्यंत ड्रेनेजचं झाकण असलेलं आहे। अशामुळे तर अनेक अपघात होत आहे। हे जरा जुना विषय आहे, तरी सुद्धा महानगरपालिका स्वच्छता मोहीम राबवत आहे आणि सक्षम आयुक्त म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा गौरव करतो। पण त्या खड्ड्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु यामुळे अनेक गोरगरीब आता कामगारांचे कुटुंब 2 व्हीलरवर किंवा दुचाकीवर आपल्या घरच्यांना घेऊन जातात, कुठं दवाखान्याला, कुठं कार्यक्रमाला गेलं तर ते अगोदर ते खड्डा आल्यामध्ये बाईक पडते आणि त्यांचा अपघात होऊन त्यांचं आयुष्य संपतंय। अशा प्रकारचं या ठिकाणी गंभीर परिस्थिती आलेली आहे। या गंभीर परिस्थितीला दूर करण्यासाठी आणि आपल्याला खड्डे बुजवण्यासाठी आपण त्वरित आज काम हाती घ्यावं। त्याचबरोबर ड्रेनेजच्या बाबतीत सुद्धा आपण अत्यंत तातडीने या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थितपणे रस्ता दुरुस्ती करावा खड्डे आणि ड्रेनेजचं, अन्यथा आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, हा सगळे कामगार आणि सोलापूरच्या जनता जनार्दनांना घेऊन, नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।